मानव आपल्या स्वार्थासाठी निसर्गावर किती अतिक्रमण करत आहे आणि जे नैसर्गिक नदी नाले आहे, ओंढे आहे, त्याच्यावर सुद्धा त्याने आपल्या स्वार्थासाठी नदी नाले यांच्या जमिनीही बळकावल्या आहेत आणि तिथेही त्याने शेती करायला सुरुवात केलेली आहे। पण निसर्ग हा शेवटी आपला बदला घेतोच आणि आपल्या अडथळ्यात जे आलेला आहे त्यांचा विध्वंस करून आपला प्रकृतीचा नियम दाखवतो। याचा प्रत्येक मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ बघून समजून येणार आहे। काय तो व्हिडिओ बघण्याकरता चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की एका शेतकऱ्याने कहरच केला आहे। त्याने आपल्या शेताशेजारून जाणारा ओढा किंवा नाला हा चक्क तयार करून तिथे त्याने मक्याची शेती केलेली आहे। मित्रांनो, आपण बघू शकताय की तो मका मोठा झालेला आहे आणि त्याने तुरी टाकलेले आहे, त्याला कंस लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ओढ्याला नाल्याला एकाएकी पूर आलेला आहे आणि निसर्गाने आपला कोप दाखवलेला आहे। पाण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाने ते ओढ्याचे पाणी पुराच्या स्वरूपात येत आहे आणि शेतकऱ्याने लावलेल्या मक्याला उरबाडून ते पाणी जात आहे। आपण व्हिडिओमध्ये बघत आहात। शेवटी निसर्गाने आपला बदला घेतलेलाच आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून ह्या व्हिडिओवरती विविध अशा प्रतिक्रिया येत आहेत। काही युजरचं म्हणणं आहे की मानव आपल्या स्वार्थासाठी काही करू शकतो, पण शेवटी निसर्ग हाही त्याचा कोप दाखवतोच। तर एका युजरनं म्हटलं आहे, माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचा प्रत्यय आपल्याला या व्हिडिओमधून येत आहे। तर एक